गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत। सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एनए क्लिअर टायटल असलेले 125 प्लॉट्सचा प्रकल्प, खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची गुंतवणूक तर असेलच, याशिवाय स्वतःचं घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय। चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प। या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: भव्य प्रवेशद्वार, अंतर्गत डांबरी रस्ते, ड्रेनेजची सोय, प्रत्येक प्लॉटला पाण्याची व्यवस्था, एमएससीबी डीपी, स्ट्रीट लाईट, वॉल कंपाऊंड, आकर्षक झाडे, बगीचा, वॉकिंग ट्रॅक, सीसीटीव्ही कॅमेरा, कर्जाची सोय उपलब्ध। प्रकल्पालगत शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप, मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर। सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, संपर्क 91 68 80 09 00। ऑफिसचा पत्ता शॉप नंबर 4, वैभवशाली चेंबर, जुना पुणा नाका, हॉटेल शिवशक्ती जवळ, सोलापूर। सोलापूर शहरातील कर्णिक नगर येथील पाण्याच्या टाकीपाशी वॉलला मोठी गळती लागली आहे। ही गळती मागील 8 ते 9 वर्षापासून आहे। वारंवार येथील अधिकारी तसंच झोन मधील कर्मचाऱ्यांना सांगूनही कसलीच कारवाई झाली नाही। त्यामुळे वैतागून शेवटी प्रसिद्धी माध्यमासमोर आम्हाला यावं लागलं, अशा प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिल्या आहेत। एकीकडे सोलापूर शहराला पाणी पुरवठा 8 दिवसाआड होत आहे आणि पाण्याच्या टाकीजवळ चक्क अशा प्रकारची गळती होत असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। तरी सोलापूरचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी पाणी पुरवठा विभागात सूचना देऊन त्वरित येथील गळती थांबवावी, अन्यथा सोलापूर महानगरपालिकेसमोर उग्र आंदोलन करण्याचा इशारा या भागातील जनतेने दिला आहे। सर, मी थोडा उपाध्याय कर्णिक नगर ब 556 माझा घर नंबर आहे। त्या घरासमोर पाण्याची टाकी आहे, त्याच्याबरोबर इथं एक वॉल लावल्यापासून जवळपास टाकी सुरू झाल्यापासून पाणी इथं असं गळतच आहे। प्रत्येक वेळेस आम्ही इथल्या लोकांना किंवा संबंधित लोकांना तक्रार केली असून सुद्धा आज बघू उद्या बघू समोर वेळोवेळी टाळत केली आहे आणि आज पाणी लोकांना पिण्याला पाणी नाही आहे। आमच्या स्वतःच्या घरात 6 दिवसावर पाणी येत आहे आणि असं वाया चाललेलं आहे पाणी। प्रशासनाला काय कळवलं का तुम्ही? कळवलं, बऱ्याच वेळा तक्रार दिलेली आहे। झोन क्रमांक अधिकाऱ्यांना वगैरे सगळ्यांना सांगितलेलं आहे, सगळे येऊन फोटो काढून चाललेत, पण काय त्याच्यावर ऍक्शन घेणार? सदर या ठिकाणी पद्मानगर कर्णिक नगर इथे पाण्याचा असा तुटवडा असताना उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरी पाण्याचा तुटवडा असताना इथे सर्रास पाणी असं वाहत आहे आणि खूप वाया पाणी जात आहे आणि हा साधारणतः 10-15 वर्षापासून असंच चालू आहे। तर प्रशासनाने ह्याच्याकडे दखल द्यावं आणि ह्याचं लवकरात लवकर जे काही रिपेरी असेल ते करून पाणी नाश होण्यास वाचवावं। तुम्ही याच्या अगोदर अधिकाऱ्यांना काय कळवलं का याच्याबद्दल? याच्या आधी बऱ्याच जणांना कळवलं होतं, पण ते आज करू उद्या करू म्हणून असे निरोप मिळालेले। प्रत्यक्षात येऊन कोणी काय बघितलंच नाही? कोण आलेले नाही। दररोज किती लाखो लिटर पाणी जात आहे? आता बघा ना तुम्ही, किती पाणी वाहत चाललेलं आहे। तर नळाच्या आपल्या घरच्या नळाच्या पाण्याला जे प्रेशर असतंय त्याच्याहून 100 पटीने प्रेशरने पाणी वाया जात आहे। म्हणजे 100 घरांचं पाणी बिना टाइम ह्याच्यामध्ये असं वाहत जात आहे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।